चला आचमन करा. 3 वेळा पाणी पिऊन चौथ्या वेळेला सोडा. तुम्ही हाताला लावा. आचम्य तेच केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोडा पाणी. हात जोडायचे सगळ्यांनी. नमस्कार. मी आता प्रार्थना करायची. हात जोडा. आता तुम्ही कलशाला हात लावा. तुम्ही हाताला हात लावायचा. सगळ्यांनी मिळून कलशाला हात लावा. आता कलशावरती अक्षता टाका. आता तुम्ही त्याच्या उजव्या हाताला कंकण बांधायचं. आता मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचंय. तुम्ही मंगळसूत्राला हळद कुंकू वा. आता तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र घालायचं. माझ्या कमाईतला पहिला दागिना आहे. ह्यो आर्मीच्या कमाईतला पहिला दागिना आहे. ह्यो दागिना मी माझ्या बरोबर कायम ठेवी. आता अग्नीला तुपाच्या 5 आहुत्या द्यायच्या. त्यावेळेला तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. आता गाठ बांधायची. सुमन,
गाठ बांधायला. आता लाया तिच्या हातामध्ये द्यायच्या. चला आता उभं राहून सगळ्यांनी लायांची आहुती द्यायची. आता 5 बोटं धरायची तिची आणि अशी प्रदक्षिणा घालायची. आता 3 फेरे झाले. आता पुढच्या फेरीसाठी वधूनं पुढे यायचंय आणि जी काही विघ्न आणि संकट आपल्या पतीवरती येतील त्याला सामोरं जाण्याचं वचन द्यायचंय आणि मग 4थी फेरी घ्यायची. भाऊजी, जे विघ्न किंवा संकट तुमच्यावर येईल त्याला आधी मी सामोरं जाईन. गुरुजी, आमची इच्छा आहे की कानपिळीचा कार्यक्रम इथंच व्हावा. तुम्हाला तसं वाटत असेल तर करूया. बोलवा मुलीच्या भावाला. हा, हा. विक्रम कुठे? ए विक्या, हा ये की का पुढं नाक काय करतोस, ये पुढं. अरे विक्रम, कानपिळीचा कार्यक्रम करायचा आहे. तिकडे मागे काय, इकडे ये. अहो नाना, पण मी कशाला? ध्रुवन सौरभ आहेत की. अरे पण आजचा मान तुझा आहे. आव तसं नाही नाना. ध्रुवन सौरभ त्यांच्यासाठी शीतल एकुलती एक बहीण आहे की. त्यांना परत कधी मान मिळणार आहे? तसे बी ती सख्य भावंड आहे तो, म्हणून. अरे वैर, जिवाळ्याच्या नात्यात परक सख असं काय नसतं.